अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं नेमकं काय झालं असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे छत्रपती आता राज्य सरकारला धारेवर धरतायत, केंद्र सरकारला धारेवर धरतायत। सोबतच ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकासाठीचं जलपूजन पार पडलेलं होतं त्या ठिकाणचा पाहणी दौरा आता संभाजीराजे छत्रपती हे आता करताना दिसतायत। काही निवडक कार्यकर्त्यांसोबत ते या ठिकाणी जात आहेत, त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। संभाजीराजे शिवस्मारक शोध मोहिमेवर निघालेले आहेत। गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं काही वेळापूर्वीच आपल्या 50 कार्यकर्त्यांसोबत संभाजीराजे छत्रपती आता निघालेले आहेत आणि ज्या ठिकाणी शिवस्मारकासाठी पंतप्रधान मोदींकडून जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी आता संभाजीराजे पाहणी करणार आहेत। केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे तरी अजूनही स्मारक का उभं राहिलं नाही असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे। या व्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाचे सवाल त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला विचारलेत। सोबतच राजकीय पक्षांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणं थांबवा असं आवाहन सुद्धा संभाजीराजेंनी केलेलं आहे। सरकारला धारेवर धरताना गड किल्ल्यांसाठी सरकारनं नेमका किती निधी दिला, किती निधी वापरला हे सांगावं अशी विचारणा देखील त्यांनी केलेली आहे। संभाजीराजे आणि शिवप्रेमींनी मुंबईमध्ये रॅली देखील काढण्याचा प्रयत्न केला होता। विनायक पाटील आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या, या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। विनायक, संभाजीराजे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आता ज्या ठिकाणी शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं त्या ठिकाणी पाहणीसाठी निघालेले आहेत, काय नेमकी सध्याची माहिती? नक्कीच आपण पाहतो की छत्रपती संभाजीराजे यांना मुंबई पोलिसांनी अडवलं होतं, मात्र त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि जोपर्यंत आम्हाला तिथं सोडणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही याची भूमिका घेतली आणि त्यानंतर आहे ते मुंबई पोलिसांनी कुठेतरी आपली भूमिका या ठिकाणी माघार घेतलेली आणि म्हणूनच आहे छत्रपती संभाजी महाराज हे आता सध्या आपण पाहतो की ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणावर निघालेले आहेत। 2 बोटीच्या साहाय्याने या ठिकाणी निघालेल्या स्पीड बोटमध्ये आहेत। समोर जे दिसतात छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी बसलेले आहेत आणि बाकी 2 बोटीमध्ये आहेत ते महाराष्ट्रातनं स्वराज्य संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सोडण्यात आलेलं आहे। 50 आहेत ते मुख्य प्रतिनिधींना सोडण्यात आलेलं आहे, बाकी लोकांना आहे त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। सध्या आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून आता कुठेतरी आहे ते आक्रमक भूमिका स्वराज्य संघटनेने घेतलेली आहे आणि गेली 6 ते 8 वर्ष झालं राज्य सरकारच्या माध्यमातून जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन जे जलपूजन करण्यात आलं होतं त्यानंतर या स्मारकाचं काय झालं, एक वीट तरी या ठिकाणी रोवली गेली का अशा प्रकारचा सवाल आता छत्रपती संभाजीराजेंनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रतिज्ञात्मकरित्या या ठिकाणी ते आंदोलन करताना दिसत आहेत आणि दुर्बिणीच्या साह्याने या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे समुद्रामध्ये आता ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं त्या जलपूजन करण्यात आलेल्या ठिकाणाला या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतायत, कारण जिथे जलपूजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी मुंबई पोलिसांनी मनाई केलेली आहे आणि म्हणूनच आपण जवळपास त्या ठिकाणी जाऊ आणि दुर्बिणीच्या साह्याने पाहू की महाराष्ट्र सरकारने नक्की काय काम केलं त्या ठिकाणी, कारण गेली 7-8 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाहीये। 400-500 करोड रुपये यासाठी प्राथमिकदृष्ट्या मंजूर करण्यात आलं होतं, हजारो करोडचा हा प्रोजेक्ट होता, मात्र कुठल्या प्रकारच्या परवानग्या या प्रोजेक्टला मिळालं नसल्याचे या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे आणि जर या प्रोजेक्टला परवानग्या मिळाल्या नाहीत तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन का केलं अशा प्रकारचा सवाल आहे तो छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणूनच आहे ते छत्रपती संभाजीराजे ही आक्रमक आता भूमिका घेताना दिसत आहेत। मालवणमध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा कोसळलेला होता आणि त्यानंतर आता समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अजिबात काम सुरू झालेलं नाहीये, त्यामुळे हा मुख्य मुद्दा आहे तो स्वराज्य संघटनेच्या अजेंड्यावरती आहे आणि याच मुद्द्याला घेऊन महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना दिसतोय। त्यामुळे आपण पाहतो की प्रत्यक्ष समुद्रामध्ये जाऊन आहे ते पाहणी करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी या राज्य सरकारने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी, याला परवानगी मिळाली नाही मिळाली या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आणि जर
तांत्रिकदृष्ट्या जर या समुद्रामध्ये जर स्मारक बनवता येत नसेल तर तसं स्पष्टपणे सांगावं आणि तेच पैसे आहेत ते महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यावरती खर्च करावा. याला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आहे ते महाराष्ट्रातली जनता घेणार नाहीये. मात्र फक्त जनतेची दिशाभूल करून स्मारकाचा या ठिकाणी शब्द देऊन या ठिकाणी फसवणूक करण्याचं काम करू नये. प्रत्यक्ष भूमिका होणार आहे किंवा नाही होणार आहे ही राज्य सरकारने मांडावी आणि म्हणूनच आहे ते या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज दिसतात. आणि कुठेतरी आता महायुतीच्या सरकारला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून घेरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे विनायक, मात्र संभाजीराजेंच्या सोबत असलेले जे कार्यकर्ते होते ते खूप आक्रमक झालेले होते आणि ते म्हणत होते की सरकारची एक प्रकारची दडपशाही सुरू आहे. स्वतः संभाजीराजांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे. कार्यकर्त्यांना एकीकडे त्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं की कायद्याच्या चौकटीत राहून आपण आंदोलन करूया. विनायक, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच मुंबईमध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर गेट ऑफ इंडियाचा जो सिग्नल आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं होतं. बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पुढे जाऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली होती. आणि हे आंदोलन आहे जबरदस्ती आहे ते स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये सुद्धा आहे ते डांबण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आहे ते आक्रमक भूमिका छत्रपती संभाजीराजांनी घेतली होती. जर कार्यकर्त्याला तुम्ही सोडलं नाही तर इथून हटणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती. आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. कुठल्याही प्रकारची हिंसा करण्यासाठी आलेलो नाहीये. कायदा व्यवस्था बिघडवण्यासाठी आम्ही आलेलो नाहीत. जर मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने जर दडपशाही केली तर मात्र याचे परिणाम आहेत ते राज्य सरकारला भोगावे लागतील याच्या प्रकारचा इशारा त्यांनी दिला होता. म्हणूनच काही काळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या कार्यकर्त्यांना जबरदस्ती आहे ते मुंबई पोलिसांनी व्हॅनमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं, अटक करण्यात आली होती. त्या कार्यकर्त्यांना अखेर सोडण्यात आल्यानंतर आहे ते मवाळ भूमिका छत्रपतींनी घेतली होती. आणि मुंबई पोलिसांना सुद्धा आव्हान करण्यात आलं होतं की सर्व कार्यकर्त्यांना आम्ही घेऊन जाणार नाही तर ठराविक कार्यकर्त्यांना तुम्ही सोडा. आम्ही या ठिकाणी 2 पावलं मागे येतो. मात्र जर तुम्ही अडवणूक केली तर मात्र हे आंदोलन आक्रमक होईल आणि याचा परिणाम आहे तो राज्य सरकारला भोगावा लागेल अशा प्रकारचा कडक इशारा छत्रपती संभाजीराजांनी दिला होता. त्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आणि म्हणूनच कुठेतरी आहे ते मुंबई पोलिसांनी 2 पावलं मागे जात 50 कार्यकर्त्यांना आहे ते या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2 बोटीच्या साहाय्याने आहे ते 50 कार्यकर्ते 50 मावळे घेऊन आपण असं बोलू शकतो की 50 मावळे घेऊन या ठिकाणी येऊन छत्रपती संभाजीराजे हे आता या समुद्रामध्ये आलेले आहेत. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्या ठिकाणावरती ते या ठिकाणी भेट देत आहेत. आणि भेट दिल्यानंतर त्यांनी दुर्बीण सुद्धा स्वतःबरोबर आणलेले आहेत की नक्की स्मारक झालं की नाही झालं हे पाहण्यासाठी आम्ही आलो. आणि त्यामुळे प्रतिकात्मक हे आंदोलन आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्मारक उभा करण्यासाठी पावलं उचललेली नाहीयेत आणि एक वीटही या ठिकाणी रोवली गेलेली नाहीयेत. त्यामुळे हा सवाल आपण उपस्थित करतोय आणि या राज्यातल्या 13 कोटी जनतेला या संदर्भातलं उत्तर मिळावं. फक्त फसवणूक करण्यात येऊ नये तर उत्तर प्रत्यक्ष राज्य सरकारने द्यावं. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आलो असल्याचा या ठिकाणी इशारा छत्रपती संभाजीराजांनी दिलेला आहे. त्यांच्यावरती या ठिकाणी आरोप सुद्धा करण्यात आले होते की या निवडणुकीच्या तोंडावरती छत्रपतींनी हा मुद्दा घेतला आहे. मात्र त्याला पलटवार सुद्धा त्यांनी केलेला आहे. मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक होत असताना त्याच निवडणुकीच्या तोंडावरती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी भाजपा सरकारनं बोलवलं होतं आणि या ठिकाणी जलपूजन केलं होतं. मग जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती जलपूजन प्रत्यक्ष पंतप्रधानांना घेऊन येऊन करता तर मग आम्ही का या ठिकाणी विधानसभेच्या तोंडावरती जर आम्ही हे केलं तर आम्ही काय चुकीचं केलं अशा प्रकारचा प्रतिसवाल आहे तो छत्रपती संभाजीराजांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आणि म्हणूनच आहे त्यांनी या स्मारकासंदर्भातली आता भूमिका आहे ती आक्रमक या ठिकाणी घेतलेली आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला त्यांनी आरोप केला असताना दुसरीकडे इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सुद्धा राज्य सरकारने शब्द दिला होता. मात्र त्या संदर्भातले सुद्धा प्रगतीपथावरती ते सुद्धा काम नसल्याचा आरोप आहे ते छत्रपतींनी केला. त्यामुळे या राज्यामध्ये महापुरुषांचे पुतळे हे त्वरित उभारण्यात यावे, त्यांचे स्मारकही त्वरित उभारण्यात यावे. आणि जर तुम्हाला उभारण्यात काही अडचणी असतील, तांत्रिक अडचणी असतील तर त्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारचं या ठिकाणी छत्रपतींनी सांगितलेलं आहे. तुम्ही पाहता की दुर्बिणीच्या साह्याने बायनाकुळाच्या साह्याने आहे ते या ठिकाणी ते पाहण्याचा प्रयत्न करताय की कुठे नेमकं जलपूजन झालं आणि मग जिथं जलपूजन झालं त्या ठिकाणी काही उभा राहिले की नाही राहिले, एक वीट सुद्धा रोवली गेली की नाही अशा प्रकारचं प्रतिकात्मक आहे ते त्यांनी पाहणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय. त्यामुळे आपण पाहतो की आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून आता हा कुठंतरी काही आक्रमक होताना दिसते. आणि या संदर्भातल्या आता महाविकास आघाडीने सुद्धा या भूमिकेमध्ये या ठिकाणी कुठेतरी उडी घेतलेली दिसते. त्यामुळे सकाळी संजय राऊतांनी सुद्धा या ठिकाणी आरोप केला होता आणि
छत्रपती संभाजीराजेंबरोबर आहे ती उदयनराजे का जात नाहीत अशा प्रकारचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता आणि त्यालाही उत्तर देताना या ठिकाणी संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझा स्वतःचा पक्ष आहे, आमचाच पक्ष एक आठवड्यापूर्वी स्वराज्य पक्ष निर्माण झालेला आहे आणि ही माझ्या स्वराज्य पक्षाची भूमिका असून ही माझी वेगळी भूमिका आहे. कदाचित उदयनराजे त्यांची वेगळी भूमिका आहे, माझी वेगळी भूमिका आहे, पण स्मारकासंदर्भात ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं एकच मत असल्याचं छत्रपतीने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहताय की या ठिकाणी आता भर समुद्रामध्ये ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी पाहणी होताना दिसते. आणि 8 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, शेकडो हजार कोटी या ठिकाणी खर्च करण्यात आले होते. त्या संदर्भातला प्रस्ताव मंजूर झाला होता, मात्र कुठे गेले ते पैसे, कुठे गेले ते स्मारक, आणि हे स्मारक शोधण्यासाठी आपण आलो असल्याचं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळेच दुर्बिणीच्या साह्याने हे स्मारक आहे कुठे हे प्रतिकात्मक दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतोय. त्यामुळे त्यांनी दुर्बीण लावलेल्या आणि दुर्बिणीच्या साह्याने ते हे महाराष्ट्र जनतेला आपण दाखवतोय आणि या महाराष्ट्र जनतेला 13 कोटी जनतेला राज्य सरकारला या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल स्मारकासंदर्भातली भूमिका आणि हीच भूमिका त्यांनी राज्य सरकारने स्पष्ट करावी. म्हणूनच आपण हे आंदोलन करत असल्याचं या ठिकाणी छत्रपतीकडून सांगण्यात येते. त्यामुळे जर काही तांत्रिक गोष्टी असतील, स्मारक समुद्रामध्ये उभा राहत नसेल तर तसंही सरकारने स्पष्ट करावं. त्याला महाराष्ट्रातली जनता कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेणार नाही. जर स्मारक समुद्रामध्ये उभा राहत नसेल तर हाच पैसा, हेच हजारो कोटी आहेत ते राज्यातल्या इतर गड किल्ल्यावरती खर्च करण्यात यावा आणि त्याचं संवर्धन करावं. अशा प्रकारची ही दुसरी सुद्धा बाजू आहे ती या ठिकाणी त्यांनी मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे ॲड निवडणुकीच्या तोंडावरती आता या ठिकाणी या समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये जे महाराजांचं स्मारक उभा राहणार होतं त्या संदर्भातलं आता भूमिका, आंदोलन अधिक तीव्र होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे विनायक, असंच आमच्या सोबत राहा. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया. संभाजीराजे छत्रपती हे गेटवे ऑफ इंडियावरनं निघालेले होते आणि एका बोटीच्या सहाय्यानं, एका बोटीच्या माध्यमातून ते आणि त्यांचे 50 कार्यकर्ते पंतप्रधान मोदींनी ज्या ठिकाणी जलपूजन केलेलं होतं स्मारकासाठीचं त्या भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी म्हणून निघालेले होते. हातात दुर्बीण घेऊन नेमकी ती जागा ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी दुर्बिणीच्या सहाय्यानं त्यांनी पाहिलेलं होतं. कुठं काही स्मारकासाठी काम सुरू आहे का याचा आढावा त्यांनी घेतला. जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत, प्रतिकात्मक असं हे आंदोलन आहे. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना करूनच त्यांना पोलिसांकडनं परवानगी देण्यात आलेली होती हा पाहणी दौरा करण्याच्या अनुषंगानं. पोलिसांची देखील एक बोट काही वेळापूर्वी संभाजीराजेंच्या बोटीच्या मागे फिरत असल्याचं आपण पाहिलेलं होतं. पुरेपूर खबरदारी सुरक्षिततेची घेतली जाते. मात्र संभाजीराजे राज्य आणि केंद्र सरकारला काही प्रश्न देखील विचारतायत, ज्या प्रश्नांची उत्तरं केंद्र आणि राज्य सरकारनं द्यावीत अशी त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केलेली आहे. आपण पाहतो आहोत ही बोट सध्या समुद्रातली जी मुंबई पोलिसांची सुरक्षिततेसाठी उभी करण्यात आलेली आहे. संभाजीराजे छत्रपतींचे जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आले ते घोषणाबाजी देखील करत असल्याचं ऐकायला येत आहे. दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत संभाजीराजे छत्रपती आपल्या कार्यकर्त्यांसोबत ही सगळी पाहणी करतायत. एकीकडे संभाजीराजेंचे जे कार्यकर्ते आहेत ते आता घोषणाबाजी करत असल्याचं आपण ऐकतो आहोत. सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी सध्या केली जाते. स्मारकाच्या संदर्भातील सगळी माहिती राज्य सरकारनं जनतेला द्यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केलेली आहे. माझा मिडडे मध्ये आता आपण एक ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.